गोव्याच्या बीचवर गेल्यानंतर एखाद्या शॅकमध्ये बसून जेवण करणं किंवा समुद्राचा आनंद घेणं अनेकांना आवडतं. पण तुम्ही कधी विचार केलायत का की इथं अचानक आग लागली तर काय होईल? आज समोर आलेल्या ताज्या रिपोर्टनुसार गोव्याच्या बीच शॅक्समधील फायर सेफ्टीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय. कारण बहुतांश बीच शॅक्स ही कायमस्वरूपी बांधकाम असलेली नसतात. पर्यटनाचा सीझन सुरू झाल्यानंतर ती उभारली जातात. हे शॅक्स उभारताना बांबू, लाकूड, गवत, प्लायवूड, प्लास्टिक आणि कापडासारख्या पटकन पेट घेणाऱ्या वस्तूंचा इथं मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्याच शॅकमध्ये किचन, कुकिंग ऑइल, LPG सिलेंडर आणि इलेक्ट्रिकल वायरिंगसुद्धा असते. त्यामुळं शॉर्ट सर्किट किंवा दुसऱ्या एखाद्या कारणामुळं आग लागली तर ती काही वेळातच संपूर्ण शॅकमध्ये पसरू शकते. समुद्रकिनाऱ्यावर जोरदार वारा वाहत असल्यामुळं आग आणखी वेगानं पसरू शकते. जवळपास इतर शॅक्स असतील तर त्यांनाही आग लागण्याचा धोका असू शकतो. याच वर्षी एप्रिल महिन्यात हर्मलमध्ये लागलेल्या आगीत 6 शॅक्स जळून खाक झाले होते. आणखी गंभीर बाब म्हणजे काही बीचेसवर अग्निशमन दलाच्या मोठ्या गाडीला घटनास्थळापर्यंत पोहोचण्यासाठी मोकळा रस्ताही उपलब्ध नव्हता. हर्मलच्या घटनेवेळी अग्निशमन दलाची गाडी वाळूमध्ये अडकल्याचंही समोर आलं होतं. अशा परिस्थितीत अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचली तरी आग विझवण्याच्या कामाला उशीर होऊ शकतो. मग आता फायर सेफ्टीचे नियम नेमके काय सांगतात ते पाहूयात. प्रत्येक बीच शॅक्समध्ये त्यांच्या आकारानुसार पुरेसे अग्निशामक मशीन ठेवणं आवश्यक आहे. इलेक्ट्रिकल वायरिंग सुरक्षित असणं, LPG सिलेंडर योग्य आणि हवेशीर ठिकाणी ठेवणं आणि इमर्जन्सीमध्ये बाहेर पडण्याचा रस्ता मोकळा ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. शॅकमध्ये काम करणाऱ्या स्टाफला अग्निशामक मशीन कसा वापरायचा, LPGचा पुरवठा तातडीनं कसा बंद करायचा आणि आग लागली तर पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर कसं काढायचं याचं ट्रेनिंग असणंही गरजेचं आहे. त्यामुळं प्रश्न फक्त शॅक सुंदर आहे का किंवा तिथलं जेवण चांगलं आहे का एवढंच नाही. पर्यटकांची गर्दी असताना अचानक आग लागली तर लोक सुरक्षितपणे बाहेर पडू शकतील का? अग्निशमन दलाची गाडी वेळेत घटनास्थळी पोहोचू शकेल का? आणि आग पसरायच्या आधी ती आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक साधनं उपलब्ध आहेत का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. गोव्याच्या टुरिझमसाठी हे प्रश्नही तितकेच महत्त्वाचे वाटत आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच ताज्या माहितीसाठी आमच्या लोकमत गोवा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच Facebook आणि Instagram पेजला फॉलो करा.